आज एक मी तुम्हाला गंमत सांगणार आहे, काय ते तुम्हाला पुढे समजेलच। नमस्कार, मी मेघा, स्वागत करते तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। सकाळी उठल्यानंतर सगळ्या बायकांनी प्रश्न पडतोय, तसाच मला पण प्रश्न पडलेला, भाजीला काय बनवायचं। साहेबांनी विचारलं तर म्हणाले, थांब मी भेंड्या तोडून आणतो आणि तू भेंडीचीच भाजी बनव। म्हटलं ठीक आहे। त्यांनी भेंड्या तोडून आणल्या, धुवून घेतल्या, पुसून घेतल्या आणि चिरून सुद्धा दिल्या। सोबतच कांदा, टोमॅटो, लसूण सुद्धा मला चिरून कापून मस्त असं दिलं होतं। मग काय माझं काम सोपंच झालं। मस्त अशी फोडणी टाकून घेतली आणि वाफेवर भेंडी शिजवून घेतली आणि मी आज लाल तिखटामध्ये भेंडीची भाजी बनवली आहे। कारण माझ्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या, घरातल्या संपलेल्या आणि आम्ही बरेच दिवस झालं बाजारला पण गेलो नाही म्हणून। तुम्हाला गंमत अशी सांगायची होती, ती म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी मला आहोंनी भेंडीची भाजी करायला सांगितली होती, तेव्हा मला भेंडीची भाजी खरंच करता येत नव्हती। मी काय केलं, कांदा टोमॅटोची फोडणी करून घेतली, त्याच्यामध्ये भेंडी टाकली, सगळे मसाले टाकले आणि पाणी टाकून मी झाकून ठेवली होती। मग तुम्हाला समजलं असेल भेंडीच्या भाजीची अवस्था काय झाली होती। आणि तशीच अवस्था आहोंनी ज्यावेळी भेंडीची भाजी बघितली ना, तेव्हा माझी झाली होती। मला म्हणाले, तुला कोणी शिकवलं गं भेंडीची भाजी करायला? मी म्हटलं कोणी नाही, माझं मी शिकली आहे।